स्वाधार योजना याबद्दल कोणती अपडेट आहे का अशाबद्दल संपूर्ण विद्यार्थी विचारत होते आणि काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे तर सर पेमेंट कधी येणार, म्हणजे जेही तुमचे स्कॉलरशिप आहे स्वाधार ही तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी कमेंट्स करत होते। आणि काही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये सेंड बॅक आलेला आहे, म्हणजे तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये वापस आलेला आहे तुमच्या अकाउंटमध्ये आणि त्याबद्दलचा तुम्हाला मेसेज मेलसुद्धा आलेला आहे आणि ती त्रुटी पूर्ण कशी करू या संदर्भात भरपूर असे प्रश्न होते की जे विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते, परंतु यावरती व्हिडिओ बनवण्यात आलेला नाही आहे। परंतु आता एक यामध्ये अपडेट आहे, त्याबद्दलची संपूर्ण जी प्रोसेस आहे आपण यामध्ये चेक करणार आहे की विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे हे रिटर्न आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कंप्लीट कसे करायचे आणि लास्टमध्ये आपण पेमेंट कधीपर्यंत येऊ शकते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करा, किंवा जर तुम्हाला मेसेज आला नसेल आणि चेक करायचं असेल की आपला फॉर्मसुद्धा सेंडबॅकमध्ये आला का तरी तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता। तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे, तर ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। बघू शकता तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अपडेट दिसेल। त्यानंतर HMS जे ऑप्शन दिसत आहे त्याखाली तुम्हाला 3 लाईन दिलेल्या आहेत, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्ही भरलेला तुमचा फॉर्म तुम्हाला दिसून पडेल। त्यावरती ॲप्लिकेशन नंबर जो तुम्हाला ब्ल्यूमध्ये दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये काय दिलेलं आहे, ॲप्लिकेशन स्टेटस ॲट डेस्क लेवल बघू शकता। इन्स्पेक्टर ॲक्शन काय म्हटलं आहे, सेंड टू अप्लिकंट, म्हणजे तुमचा फॉर्म हा तुम्हाला वापस दिलेला आहे, म्हणजे ऑफिसमधून विद्यार्थ्याला फॉर्म वापस केलेला आहे म्हणजे सेंड केलेला आहे। रिमार्कमध्ये काय दिलेलं आहे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट्स, म्हणजे या विद्यार्थ्यांनी जो हा फॉर्म फिल केलेला आहे त्यामध्ये जेही संपूर्ण डॉक्युमेंट्स टाकलेले आहे हे प्रॉपर नाही आहे असं आपण समजू शकतो। त्यामुळे या फॉर्ममध्ये जेही तुम्ही डॉक्युमेंट्स टाकलेले आहे 2, 4, 10 डॉक्युमेंट्सपैकी आपण जेही डॉक्युमेंट्स टाकले असेल ते डॉक्युमेंट्स संपूर्ण परत स्कॅन डॉक्युमेंट टाकायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे, तर फॉर्म आपण एडिट करू शकतो। तर विद्यार्थी हे सुद्धा विचारत होते की सर फॉर्म एडिट करू शकतो का, तर हो, सेंड बॅकमध्ये आलेला फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। तर त्यानंतर आता आपण बघू शकतो की यामध्ये जे रिमार्क आहे चेक करा। कोणाला जर रिमार्क असेल की रेंट ॲग्रीमेंट, कोणाला असेल SSC मार्कशीट, कोणाला असेल HSC मार्कशीट, या प्रकारे जर तुम्हाला जे रिमार्क असेल त्या रिमार्कनुसार तुम्हाला तुमची त्रुटी पूर्ण करायची आहे। तर या विद्यार्थ्याला अपलोड प्रॉपर डॉक्युमेंट, म्हणजे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंट्समध्येच प्रॉब्लेम आहे, तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। तर त्यानंतर इथे आता ओके करा। ओके केल्यानंतर परत HMSचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे आपल्याला 3 ॲरो दिले, तिथे क्लिक करा। ॲप्लिकेशन इन्फोवर क्लिक करा। ॲप्लिकेशन इन्फोला क्लिक केल्यानंतर यामध्ये जेवढेही स्टेप दिलेले आहे संपूर्ण स्टेप तुम्ही एडिट करू शकता, म्हणजे संपूर्ण फॉर्म, म्हणजे पूर्ण फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। जो तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्ती करायचा आणि परत तुमचा फॉर्म एडिट करायचा आणि त्याला परत सबमिट करायचं। तर बघू शकता प्रॉब्लेम काय सांगितलं आहे, डॉक्युमेंटचा, म्हणजे फॉर्ममध्ये कुठेही चूक नाही आहे। जर फॉर्ममध्ये कुठे चूक असते तर त्यामध्ये नमूद केलं असतं की फॉर्ममध्ये तुमचे मिस्टेक आहे किंवा तुमचं इयर चुकलेलं आहे किंवा समथिंग जेही प्रॉब्लेम असता तो आपल्याला सांगितलं असतं, परंतु या फॉर्ममध्ये फक्त एकच सांगितलं आहे की ऑल डॉक्युमेंट जेही प्रॉपर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा। तर मी डायरेक्टली डॉक्युमेंट्सला जातो। डॉक्युमेंट्सला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये जेही मी डॉक्युमेंट्स टाकलेले आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, इन्कम, डिसेबिलिटीचं नाही टाकायची गरज आहे, मार्कशीट आणि TC टाकायचं आहे, बोनाफाईड, गॅप सर्टिफिकेट असल्यास टाकायचं, डिक्लेरेशन फादर हे टाकायचं नाही आहे, त्यानंतर पॅरेंट्सचं पण टाकायचं नाही आहे, रेंट ॲग्रीमेंट टाकायचं, डिक्लेरेशन कॉलेज 5 किलोमीटरचं हे सुद्धा टाकायचं आणि अटेंडन्स सर्टिफिकेट। तर हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे परत, कारण यामध्ये डॉक्युमेंट्स एरर आहे। तुम्हाला जो डॉक्युमेंट्स एरर येईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर फॉर्ममध्ये फक्त रेंट ॲग्रीमेंट सांगितलं असेल किंवा कोणाला मार्कशीट सांगितले असेल तर तुम्ही तेवढेच चेक करू शकता, म्हणजे तेवढेच तुम्ही त्रुटीमध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करू शकता। आणि त्यानंतर तुमचा फॉर्म इथून जो प्रिव्ह्यू आणि सबमिट आहे तिथून तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथून फॉर्म क्लिक केल्यानंतर बघू शकता संपूर्ण फॉर्म जसा आपण स्टार्टिंगला भरला होता त्याचप्रमाणे फॉर्म ओपन झालेला आहे, चेकबॉक्स दिलेला आहे आणि प्रोसीड टू अप्लाय। प्रोसीड टू अप्लाय केल्यानंतर परत तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार। फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, जे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्रुटी आली होती ते त्रुटीवाले डॉक्युमेंट्स आणि हा फॉर्मची प्रिंट हे घेऊन तुम्हाला परत जिथे तुम्ही सबमिट केलेला होता
तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे. जर तुम्ही सबमिट केलेलाच नसेल तर तुम्हाला सबमिट करायची गरज नाही आहे, कारण काही डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म सबमिट करा असं म्हटलं नव्हतं. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केलेले नाही आहे. तरी तुमचे फॉर्म सेंडबॅकमध्ये वापस येत असेल तर तुम्ही त्या फॉर्मला त्रुटी कंप्लीट करा आणि फॉर्म तुमच्या जवळ ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म ऑफिसला जाऊन सबमिट केले होते त्यांना परत त्रुटी पूर्ण करून तो फॉर्म ऑफिसला सबमिट करायचा आहे. आणि जे डॉक्युमेंट्स त्रुटीत होते, म्हणजे जे डॉक्युमेंट्स आपण आता त्रुटी पूर्ण करताना अपलोड केले ते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत त्या फॉर्मसोबत तिथे सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्रुटी पूर्ण करू शकता. ज्यांची फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेले फॉर्म एडिट करता येतो पूर्णपणे. तर जेवढा तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल, कोणाचं काही चुकलं असेल, कधी आपण कोणाचा तालुका चुकला असेल, कोणाचं नाव चुकलं असेल तर तुम्ही आता ते सुद्धा दुरुस्ती करू शकता. तर यामध्ये तुम्हाला जर काही दुरुस्ती करायचं असेल तर करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करा आणि फॉर्म परत आपल्या ऑफिसला सबमिट करा. आता यानंतर काही विद्यार्थ्यांचे फॉर्म जे हे अप्रूव्ह झालेले आहे, तर अप्रूव्ह झालेल्या विद्यार्थ्यांना पैसे कधी येणार अशाबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना कमीत कमी 2 महिने वेट करणं आहे, कारण गव्हर्नमेंटकडे जोपर्यंत फंड येत नाही आणि असं होऊ शकते की कोणत्या जिल्ह्याचे पैसे लवकर येतील, कोणत्या जिल्ह्याचे पैसे लेट येतील. कारण ही जी स्कीम आहे ही डिस्ट्रिक्ट लेवलनुसार वर्क करते. त्यामुळे कोणत्या ऑफिसमध्ये जेव्हा फंड येईल, गव्हर्नमेंटचा जेव्हा फंड येते तेव्हा या स्कॉलरशिपचे पैसे तुम्हाला ट्रान्सफर केले जाते. जसं की आपण कॉलेजमध्ये सुद्धा बघतो की अरे माझ्या मित्राचे पैसे आलेले आहे, माझे पैसे आलेले नाही आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा असंच होणार आहे की कोणत्या विद्यार्थ्याचे पैसे येऊन जाणार तर कोणत्या विद्यार्थ्याचे पैसे लेट येणार. त्यामुळे वेट करा, सर्वांचे पैसे येणार आहे. फक्त पैसे मागे पुढे होणार आहे. हे स्टुडंट वाईजसुद्धा होऊ शकते आणि डिस्ट्रिक्ट वाईजसुद्धा होऊ शकते. तर कमीत कमी 2 महिने तरी वेट करावं लागेल. 2 महिन्यानंतर पैसे पाठवण्यास सुरुवात होणार आहे. कारण मार्च एंड असल्यामुळे मार्च महिन्यात तर तुमचे पैसे येणार नाही, कारण संपूर्ण जे ऑफिस असते हे मार्च एंडच्या जे डॉक्युमेंट्स असतात, जे पेंडिंग कामं असतात हे कंप्लीट करण्यामागे असतात. त्यामुळे तर ज्याही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल त्रुट्या कंप्लीट करा. काही अडचण असेल कमेंट्स करा आणि स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.